देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतमुखाने फासावर चढलेले महान क्रांतिकारक भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या कार्याचा जल्लोष करत काल नांदेडच्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ DYFI नांदेड तालुका कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी भाकपा कॉम्रेड मालेचे दिगंबर घायाळे, DYFIचे तालुका सचिव श्याम सरोदे, जिल्हा सचिव मीना आसे, दत्ता तुंबवाळ, विष्णू गोडबोले, मंगेश वट्टेवाड यांच्यासह सामाजिक संघटनांचे व पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले। जिंदाबाद 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 शहीद भगत सिंह अमर रहे अमर रहे अमर रहे। मी कॉम्रेड दिगंबर घायाळे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी लेनिनवादीचा महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे। आजचा 23 मार्च हा दिवस जो आहे, शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना अभिवादन करीत आहोत। कारण भगतसिंग राजगुरू सुखदेव हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ह्या तिन्ही तरुणांनी 23व्या वर्षी बलिदान दिलेलं आहे आणि 23व्या वर्षी बलिदान दिल्यामुळं तमाम देशातल्या शेतकरी, शेतमजूर आणि कामगार, कष्टकरी आणि युवा पिढींना हा विसर पडलेला दिसत आहे। म्हणून आम्ही आज जे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापाशी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना अभिवादन करण्याची जी भूमिका घेतलेली आहे, तर ही भूमिका घेण्याची म्हणजे SFI, DYFI आणि भाकपा माले ह्या तिन्ही विद्यमान संघटनेच्या वतीने आम्ही हे आयोजन केलेलं आहे। आणि ह्या विद्यमान संघटनेच्या निमित्ताने जी भूमिका घेण्यात आलेली आहे, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या विचारावर जे विचार प्रेरित झाले पाहिजे आणि त्यांचे विचार पुढे गेले पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन या देशातले युवती आणि त्यातल्या त्यात शेतकरी, शेतमजूर हे पुढे आले पाहिजेत आणि त्याच पद्धतीने देशातल्या सरकारला जॉब विचारला पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आम्ही शहीद भगतसिंगाचा शहीद दिन म्हणून आज साजरा करीत आहोत। मी कॉम्रेड मीना आरसे आज DYFI व तसेच जनवादी महिला संघटना भाकप माले यांच्या संयुक्त विद्यमानाने 23 मार्च शहीद दिन या दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला आहे। या अभिवादनाप्रसंगी मी एवढं सांगू इच्छिते की शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव या दिवशी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी हसत फासावर गेलेले आहेत। त्यांचा आज अभिवादनाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे। मला एवढंच तरुणांना सांगायचं आहे की शहीद भगतसिंग यांनी 23व्या वर्षी आपली जीवाची पर्वा न करता त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी फासावर चढलेले आहेत। तरी आजचे जे तरुण युवक आहेत त्यांचं ध्येय एक वेगळंच आहे। त्यांची ध्येयाची व्याख्या कुठंतरी विस्कळत चाललेली आहे। भगतसिंगाच्या काळामध्ये त्यांचे ध्येय स्वातंत्र्यासाठी होते, तर आजचे युवक हे त्यांचे वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी होते। मला युवकांना एवढं सांगायचं आहे की भगतसिंगांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे, तर आपणही विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई उतरून आपण विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावं, एवढेच या प्रसंगी मी सांगते। धन्यवाद। नमस्कार, मी कॉम्रेड श्याम सरोदे, DYFI तालुका सेक्रेटरी नांदेड। आज नांदेड तालुक्याच्या वतीने नांदेड शहरातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर 23 मार्च हा शहीद दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। या देशासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, असे कॉम्रेड शहीद भगतसिंग, शहीद कॉम्रेड सुखदेव, शहीद कॉम्रेड राजगुरू या क्रांतिकारकांना या ठिकाणी आम्ही DYFI तालुका कमिटीच्या वतीने आम्ही अभिवादन करत आहोत। या कार्यक्रमासाठी SFI, CITU, जनवादी महिला संघटना, CPI या सर्व भातृवादी संघटना व पक्ष या यांच्या सर्व संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत। नांदेड तालुका DYFIच्या वतीने हा क्रांतिकारी अभिवादनाचा कार्यक्रम केलेला आहे। इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम, जय भीम।